हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 77. स्वेच्छाचार स्वस्वभावो मोक्षः. स्वभावताच आत्मइच्छेने वर्तणूक हीच मुक्ती आहे. स्वैराचार आणि स्वेच्छाचार. स्वेच्छाचार याचा बोलीभाषेत स्वैराचार असा चुकीचा मूळ अर्थाच्या काहीसा विपरीत अर्थ घेतला जातो. स्वैर आचार म्हणजे कसलाही विधिनिषेध नसलेले वर्तन करणे. स्वैराचार म्हणजे यम म्हणजे धर्म न पाळता, नीतीचे कसलेही बंधन न ठेवता वर्तन करणे. येथे तारतम्य, संयम, विवेक गुंडाळून ठेवला जातो. एवढेच नव्हे तर समाजाच्या चालीरीतींच्या विरुद्ध मुद्दामहून वर्तन करण्यात भूषण मानले जाते. स्वैराचारी लोक मुद्दामहून एकादशीला कांदा लसूण खातात, कारण एकादशीला कांदा लसूण खात नाहीत असा प्रघात आहे. त्यांना यामध्ये काहीतरी पराक्रम केला असे वाटते. याचा परिणाम अशांच्या हातून शेवटी महाभयानक दुष्कृत्य करण्यात होऊ शकतो. कारण जर समाज पुण्य करत असेल तर असे लोक पाप करण्यात धन्यता, पराक्रम मानू लागतात. एक दिवस कधीही भरून न येणारी महाघोड चूक करतात, व्यसनी होतात. कारण समाज दारू, जुगार, व्याभिचार निषिद्ध मानतो. याचा अर्थ हे असे करण्यातच अशांना स्वारस्य राहते. यामधूनच एक दिवस स्वजनांच्या विरुद्ध वागू लागतात. आतंकवादी अशांच्याच शोधात असतात. यास्तव पालकांनीही मुलांवर संस्कारांचा अतिरेक करू नये, समजावून द्यावे, त्यांना जरा मोकळीक द्यावी. एखादी चूक मुलांना चांगला धडा शिकवते. मुले आपली आपण सुधारतात. जेवढा जाच करावा तेवढा त्याच्या विरुद्ध आचार करावा असा विचार बळावत जातो. दाबले की उफाळून येणे हा निसर्ग नियम आहे. यास्तव जे घडू नये असे वाटते ते दाबून त्याची शक्ती वाढवू नये. काही गोष्टी तर अति किरकोळ असतात, फार लक्ष घालू नये, सतत सूचना करू नयेत. अशी मोकळीक दिली की स्वैराचार न होता स्वेच्छाचार होऊ लागतो. तारतम्य, संयम, विवेक उदित होतो. चांगले काय आणि वाईट काय याचा पोच येतो. पालकांनी मुलांच्या नकळत त्यांना बंधन न वाटेल अशा प्रकारे त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, केवळ मार्ग दाखवावा. परंतु कधीही हात धरून योग्य मार्गी खेचू नये, सक्ती करू नये. आपण योग्य मार्गी चालत असावे. मुले निरीक्षण करून एक दिवस त्या मार्गी 4 पावले चालू लागतात. अशावेळी त्यांना न हिणवता प्रोत्साहित करावे. स्वेच्छाचार आणि स्वस्वभाव. स्वभाव याचा अर्थ स्वतः अगदी सहजच नैसर्गिकपणे आपल्या स्वतःला योग्य वाटेल तसे आचरण करणे. इतर काय करतात याकडे लक्ष न देता आपल्याला योग्य काय वाटते याचा विचार करून वागणे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतःच्या बुद्धीला जे पटेल, रुचेल त्याप्रमाणे वर्तणूक करणे. अशी वर्तणूक, असे वागणे, असे आचरण नेहमीच चांगल्या मार्गी नेत असते. कारण यामुळे दुसरा काय करतो ते पाहून त्याप्रमाणे किंवा त्या विरुद्ध वागावे असे मनात येतच नाही. त्यापेक्षा आपण कसे वागावे याचा विचार केला जातो. त्याप्रमाणे स्वतःच्या विचाराने योग्य अयोग्य हे ठरवून वर्तन केले जाते. असे आचरण नेहमीच स्वेच्छाचारी असते. तोच स्वभाव तयार होतो, तोच हितकारक असतो. परीक्षेसाठी यश मिळावे म्हणून थोरांचा आशीर्वाद घेतला जातो. कोणीही चोरी करायला आईवडिलांचा आशीर्वाद मागत नाही. मूल आईकडे दूध प्यायला मागते. कुणीही आपल्या आईला 1 पेला दारू दे असे म्हणत नाही. हे असे सांगायचा हेतू असा आहे की कोणीही मूलतः स्वभावतः लबाड नसतो. मनुष्याचा मूळ स्वभाव चांगलाच असतो. जगावे आणि जगू द्यावे असाच विचार सर्वजण करत असतात. यामधूनच स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास असा विचार बळावू लागतो. स्वेच्छाचार याचा अर्थ आहे स्वलास, म्हणजे अंतरात्म्याला जसे वाटते तसे वागणे.
स्वेच्छाचार म्हणजे आत्मेच्छा लक्षात घेऊन आचरण करणे. स्वतःच्या मताप्रमाणे इतरांच्या प्रभावाखाली न येता योग्य अयोग्य याचा विचार करून देहादी इंद्रियांच्या सौख्यापेक्षा आत्मज्ञानाने आचरण करू लागल्यावर अशीच सवय लागते की आत्मेच्छा हाच स्वभाव होतो. स्वेच्छाचार आणि मुक्ती. निर्वाण योगी स्वेच्छाचारी असतात. ते आत्मज्ञानी असतात. ते या विश्वाच्या अतीत गेलेले असतात. त्यामुळे त्यांना भौतिक वस्तू जगताचे आकर्षण नसते. ते सहजच नैसर्गिकपणेच स्वभावतःच असे वागतात की तीच आत्मेच्छा असते. त्यांना योग प्राप्त झालेला असतो. त्यांचे स्वतःच्या देहादी इंद्रियांचे मतानुसार आचरण आणि त्यांच्या अंतरात्म्याचे आचरण यात फरक असूच शकत नाही. कारण निर्वाण योगी देहादी इंद्रियांसह चित्तासह जीवात्म्यात आणि जीवात्म्यासह अंतरात्म्यात विलीन झालेले असतात. ते मनाने आचरण करत नाहीत. ते मन जीवात्म्याच्या सेवेला लावतात. ते अमन झालेले असतात. त्यामुळे अंतरात्म्याकडून जीवात्म्याला मिळणाऱ्या आत्मप्रेरणेने वागतात. ते आचरण सहज सुंदर असते. भोग संपुष्टात आणणारे असते. त्या योगे ते अंतरात्म्यासह परम आत्म्यात विलीन होतात. तीच मुक्ती असते. हरिओम.